गेली 20 वर्ष हे शहर पाणी पाणी करत आहे, परंतु त्यांच्या ना घशाची कोरड दिसते, लोकांना ना त्यांच्या वेदना दिसतात आहे. एक माध्यम म्हणून आपण जनतेला आवाज दिला पाहिजे, ही भूमिका आपण घेतली आणि गेली 40 दिवस कुठे पाणी नावाने आपण ही मालिका चालवली. जोरकसपणे टोकदारपणे भाषा वापरून राजकारण्यांना थोडंसं आत्मपरीक्षण करायला लावणारी ही मालिका होती. त्याला खूप चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळाला, सामाजिक संस्थांकडून मिळाला आणि राजकारण्यांनी सुद्धा कबूल केलं की हो, आमचं काहीतरी चुकलेलं आहे, आता हे सुधारलं पाहिजे. अशा प्रतिक्रिया पण सकाळच्या ऑफिसमध्ये लोकांनी येऊन दिला. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माध्यम म्हणून किंवा पत्रकार म्हणून काहीतरी एक भूमिका माध्यमाला असायला पाहिजे. ती भूमिका आपण आता इथं चांगल्या पद्धतीने उठवली आहे आणि तुम्ही आता पाहिलं इथं एवढी जी गर्दी जमली ते आपल्या मालिकेचं यश आहे असं मला वाटतं. या सगळ्या जमलेल्या शहरवासियांचं म्हणणं काय, पुन्हा त्यांचा आग्रह काय? आपल्या शेजारी 40 किलोमीटर अंतरावर जायकवाडी धरण आहे, त्याची क्षमता आहे 102 TMC. आपल्या शहराला रोज 2 MLD पाणी लागतं, पण तेही आपण जर नीट देऊ शकत नाही तर आम्ही जगायचं कसं? इथं सातारा देवळाई परिसर आहे, तिथं पाईपलाईनचं नेटवर्कसुद्धा उभारलेलं नाही अजून. लोकांचं म्हणणं एवढंच आहे, आम्हाला दिवसाआड पाणी द्या, परंतु पाणी द्या. कारण पाणी हक्काचं आहे, त्याच्याशिवाय जीवन जगता येत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.